घर बंदूक बिर्याणी यामध्ये तुम्हाला डाकूंची टोळी माहिती असेल. या डाकूंच्या टोळीमधला एक डाकू लल्लन नावाचा डाकू मला जंगलामध्ये भेटला. त्याच्याशी आपण बोलणार आहोत की तो आता काय करतो एवढ्या जंगलात. मला तो जंगलाने जाताना दिसला आणि मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. चला आपण याच्याशी काही बोलू आणि हा इथं काय करतो आपण त्याला विचारू. मला कसं काय ओळखता? नाही, मला तुमचा चेहरा म्हणजे लल्लन डाकू एक घर बंदूक बिर्याणी नावाचा नुकताच चित्रपट आलेला आहे. आमच्यावर सिनेमा आलाय? तुमच्यावरती सिनेमा आलाय. मी तेच विचार करताय. मी सहज जंगलामधून जात होतो, तुमचा चेहरा बघितला. मी इथं काय करता तुम्ही लल्लन आहात ना ते मला आधी सांगा. मी तर लल्लन आहे, पण सिनेमा आला हे मला माहितीच नाही भाऊ. नाही, तुम्ही जंगलामध्ये काय करता? तुमच्यावरती सिनेमा बनलेला आहे. तुमची डाकूंची टोळी आहे ना इथं? हो आहे की. कुठे आहे इथं? हे जवळपासच आहे इथे. तुम्ही इथं काय करता एवढ्या जंगलामध्ये? तुम्हाला भीती वाटत नाही? काय करता इथं? इथे आम्ही नेहमीच राहतो इथे. म्हणजे तुमची जवळच डाकूंची टोळी आहे. इथं काय आता कशासाठी? शोध घ्यायसाठी? हा पाण्याचा शोध. पाणी बघतोय जरा. पाणी संपलंय आमचं. प्यायचं पाणी संपलंय. ते पाण्याचा शोध घेतोय कुठे मिळते का. तळ वगैरे शोधतोय मी जरा. अच्छा नुकताच. आणि मला हे सांगा की तुम्ही लल्लनच आहात ना नक्की मध्ये, ज्याच्यावरती सिनेमा निघाला आत्ताच? हो मी लल्लनच आहे. तुम्हाला माहित नाही सिनेमा निघाला आत्ता? नाही मला माहिती नाही, याची कल्पना नाही मला. तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. त्याच्यावरती जगामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये भाषामध्ये तो रिलीज होणार आहे. मूवी मराठीमध्ये रिलीज झालेला आहे. त्याच्यावरती मला काही क्वेश्चन आहेत, ते तुम्ही नक्की सांगू शकता का? आपण कुठेतरी बसूयात का? हा चालेल. मग मी निघालो लल्लनला घेऊन कुठेतरी बसायच्या शोधामध्ये. याला काही प्रश्न विचारायचे होते की याची जर्नी नेमकी काय आहे, हा कुठला आहे आणि घर बंदूक बिर्याणीमध्ये हा कसा काय गेला. चला तर मग याला लल्लन हा तर झाला मूवी मधला नाव, पण तुमचं खरं नाव मला कळेल काय? माझं नाव ललित व्यंकटराव मटाले. मी राहणार हरदोलीमध्ये राहतो. अच्छा. तालुका लाखांदूर. तर लल्लन मला सांगा, ही ऍक्टिंगची सुरुवात कशी काय झाली तुमची? ॲक्टिंगची सुरुवात म्हणायचं झाल्यास मी तसं बालपणापासूनच सुरुवात झाली. अच्छा. मी जसं इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बेंबाळ गाव आहे, तिथे मी माझं 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण झालं. तर तिथे 4थीमध्ये असताना पहिल्यांदा आम्ही किल्लारी भूकंपावर काहीतरी आम्ही मूकनाट्य सादर केलेलं होतं. तर तेव्हाच सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. मी लहान असताना कुठे ढोल वाजला, कुठे ताशा वाजला, तर त्या आवाजाने मी पळत जायचो. लहानपणात पळत जायचो, नाचायचो. कुठे नाटक असलं, झाडीपट्टीची नाटकं असायची त्या लहानपणी. म्हणजे तुम्ही स्टेजवरती जायचे का लहान असताना? स्टेजवरती वगैरे गेलो नाही, पण बॅकस्टेज काम करायचो खूप. अच्छा. लहानपणात असताना बॅकस्टेजचं काम करायचो. मला बॅकस्टेजचं म्हणजे सेट लावायला आवडायचं. सेट लावणं म्हणजे नेपथ्य, म्हणजे नाटकाचं नेपथ्य आहे ना, नाटकाचं नेपथ्य सजवायला आवडायचं. मजा येत होती का मग ते सगळं? हो, सगळं करताना खूप मजा यायची, कारण ते लहानपण होते. आवड होती तुम्हाला? मजेत. आवड होती. आवड असल्यामुळेच करायचं. अच्छा. तर झाडीपट्टीची नाटकं असायची. अच्छा. खुर्च्या जमा करणे, कुठून फुले आणणे, फुल त्याचे हार बनवणे, प्रमुख पाहुण्यांसाठी ते नेणे चालायचं ते. आणि पोस्टर लावणे. अच्छा. पावती फाडणे, त्या नाटकाची पावती फाडणे, प्रमुख पाहुण्यांची पावती फाडणे, प्रमुख पाहुण्यांना त्यांना आमंत्रित करणे, बोलवायला जाणे. सगळी कामं मी बेंबाळला असताना मी ते करायचो. म्हणजे 10वीपर्यंत तरी मी ती कामं. तर लल्लन, आणखी एक महत्वाचं म्हणजे ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला की ऍक्टिंग आपल्याला करायचं आहे? प्रेरणा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या माणसांमधूनच प्रेरणा मिळत असते. ती अनुभवातूनच मिळत असते. ते खरं सांगायचं झाल्यास माझे वडिलांचे मित्र होते. अच्छा. घनश्याम दयालवर म्हणून. ती त्यांच्याकडून एक प्रेरणा मिळाली. खरं म्हणजे ते एक कॉमिक सेन्स होता त्यांच्यामध्ये. अच्छा. म्हणजे टायमिंग भारी होतं. म्हणजे कुठलाही जरी एखादी शब्द टाकले, काय म्हणतात एखादी, ते मध्येच काहीतरी जोक टाकायचे आणि टायमिंग म्हणजे परफेक्ट असायचं ते. आणि त्यांची बॉडी मुवमेंट आणि चेहऱ्याची मुवमेंट ती प्रॉपर मॅच व्हायची त्याला. अच्छा. ते असं वाटायचं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे, रसायन वेगळं आहे. तर ते मी असं काहीतरी करून बघायचं. त्यांचं म्हणजे बोलताना म्हणजे जरा आपण संभाषण करतो, बोलतो, तर ते बोलताना त्या अर्ध्या तासामध्ये त्यांचं अर्ध्या तासाचं नाटक व्हायचं.
अच्छा आपण असं वाटायचं ते बोलतात, दुसऱ्यांना वाटायचं की हे बोलतायत, पण ते बोलताना ते नाटकच तयार व्हायचं त्यांचं. बोलताना खूप कॉमेडी करायची, ते कॉमेडी करायचे. असं वाटायचं की त्यांचं चालणं काहीतरी म्हणजे चालता एक कमेंट मारणं, एक कॉपी करून बघायचं आरशात. आणि दुसरे म्हणजे आमचे काका म्हणजे किशोर उरकुंडवार, हे माझे घनश्याम काका. आणि दुसरे म्हणजे अजून एक किशोर उरकुंडवार, ते काकाच आमच्या हे फॅमिली मेंबरच होते सगळे. तर किशोर उरकुंडवार म्हणजे पेशाने शिक्षक. तर मी लहान असताना त्यांच्याकडे जाऊन बसायचो, जवळच राहायचो मी, जाऊन बसायचो. तर त्यांनी मला वर्तमानपत्र वाचायला शिकवलं, वाचायला लावलं. नेहमी कविता वाचायला लावायची, बातम्या कशा वाचायच्या सांगायचे, कातरणं कशी कापायची सांगायची. ते चित्र काढायचे छान, असं पेन्सिलने चित्र काढायचे, छान पेन्सिलने चित्र काढायचे. ते काहीतरी वेगळंच. त्यांनी एक काम केलं होतं, जुनी एक अलाराम घडी होती, बघितली असेल, जुनी फार ओल्डवाल्या अलाराम घड्या होत्या. तर त्याच्यामध्ये एका म्हातारीचं चित्र फिट केलेलं होतं. कोरा कागद घेतला होता आणि त्या म्हातारीचं चित्र त्याच्यामध्ये फिट केलेलं, पेन्सिलने काढून फिट. आणि ते दुरून असं वाटायचं की खरीच ओरिजिनल म्हातारी आहे, आणि त्या काचेमध्ये बंद आहे. अच्छा, तुम्ही लहान असताना सुरुवात केली, तर याच्यामध्ये पुढे काय तुम्ही करिअरसाठी शिक्षण घेतलं ऍक्टिंग मध्ये? मग शिक्षण घेतलं म्हणजे मग मला ते कसं झालं, मला 8वी 9वी पासूनच म्हणजे वाटायला लागलं की बाबा काहीतरी याच्यात करायला पाहिजे, ऍक्टर व्हायचं आपल्याला. ऍक्टर व्हायचं म्हणजे ऍक्टर व्हायचं म्हणजे असं ऍक्टर व्हायचं नाही, आपल्याला झाडीपट्टीत काम करायचं असं वाटायचं. अच्छा, आधी 8वी 9वीत असताना म्हणजे मला असं वाटायचं. मग त्यावेळेस डिजिटल म्हणजे चॅनल आलेले होते, झी मराठी वगैरे. तर रविवारी वगैरे ती पुण्या मुंबईची नाटकं लागायची, कळलं, पुण्या मुंबईची वगैरे नाटकं लागायची. तर त्या नाटकामध्ये प्रशांत दामलेंची नाटकं, भरत जाधवांची नाटकं, सिद्धार्थ जाधवांची नाटकं, ती पुण्याची पूर्ण नाटकं यायची. तर ती तेव्हा एक दशावतार एक नावाचं नाटक आलेलं होतं. मी तेव्हा बघितलेलं होतं, 5वी 6वी 7वीतच एवढ्यातच बघितलेलं होतं. 7वीत किंवा 8वीत असेल. तर ते फार आवडलेलं होतं, आणि ती शनिवार रविवार असं काहीतरी यायची. ती फार नाटकाच्या प्रेमात पडलो मी, म्हटलं हे असं काहीतरी करायचं. आधी तर झाडीपट्टी नाटकांचे संस्कार आपल्यावर होते, माझ्यावर तरी होतेच. झाडीपट्टी नाटकाचे संस्कार होते. त्याच्यातून मग माझ्या कलेच्या गोष्टी फुलत. गावाने खूप शिकवलं, म्हणजे गावाने खूप अनुभव दिला, गावाने घडवलं असं म्हणायला काही हरकत नाही. मग 9वी 10वी नंतर मला 11वी 12वीला सायन्स घेतलं ब्रह्मपुरीला नेवजाबाई हितकर्णीमध्ये मी शिकलो. 11वी 12वी नेवजाबाई हितकर्णी कॉलेज ब्रह्मपुरीला. तिथे शिक्षण झाल्यानंतर मग तेव्हाही वाटायचं की सायन्सला उगाच आलो. म्हणजे आतमधला जो कलाकार आहे तो आता सुद्धा जागा होता. मी काय केलं होतं, तर इंग्लिशचं वायवा होती, इंग्लिश विषयाची वायवा होती. शिक्षकांनी प्रश्न विचारले, काय नेमकं काय जमतो तुला, काय बनायचं आहे, काय बनायचं. सर मी ऍक्टर व्हायचं. तर मी त्यांना सांगितलं होतं, इंग्लिशमध्ये सांगितलं. तर ते म्हणाले बर. मग ते म्हणाले होते तू मग काहीतरी परफॉर्मन्स करून दाखव. म्हटलं हो. मग त्यांना परफॉर्मन्स करून दाखवला होता. तर त्यांना खूप भारी वाटलं. त्यांनी फुल मार्क दिले होते मी त्या परफॉर्मन्समुळे. वायवा तर असाच दिला होता, साधा सुद्धाच दिला होता, मला काही ते इंग्लिश बोलता येत नव्हतं, तर साधा सुद्धाच दिला होता. पण त्या परफॉर्मन्समुळे मला त्यांनी चांगले मार्क दिले होते. 20 पैकी काहीतरी 19 काहीतरी दिले होते, 19 18.5 काहीतरी दिलेले होते ते. आणि तेव्हा 12वी नंतर मला असं वाटायला लागलं की परफेक्टली असं वाटायला लागलं आता नाटक या विषयाला काहीतरी ॲडमिशन घ्यायला पाहिजे, लिटरेचर या विषयाला ॲडमिशन घ्यायला पाहिजे, बरोबर, आणि पुण्याकडे आता जायला पाहिजे असं वाटायला लागलं. पण वडिलांचं म्हणणं होतं की बाबा पॉलिटेक्निक करावं आणि इलेक्ट्रिकलमध्ये वगैरे करायचं आणि गव्हर्नमेंटला अप्लाय करायचं. तर मी केलं, पॉलिटेक्निक केलं ब्रह्मपुरीला. पण तिथं काही मन रमत नव्हतं. मित्र पण म्हणायचे पॉलिटेक्निकवाले की तू हे ऍक्टिंगच कर, पेशा तो ऍक्टिंगच आहे, तुझा पेशा हा हे नाहीये. मी 2 वर्ष ड्रॉप गेले, म्हणजे 1 वर्ष ड्रॉप गेला, दुसऱ्या वर्षी पेपर दिले, तिथं फेल झालो प्रॉपर. वडिलांना सांगितलं हे काही जमणार नाही आपल्याला. वडील काही ऐकत नव्हते, तरी आईनी वडिलांना कन्व्हिन्स केलं, वडिलांना समजून दिलं त्याला करू द्या. माझ्याशी 2 अडीच 3 वर्ष वाया गेले. मग मी वयाच्या 21व्या वर्षी मी
पुण्यामध्ये. पुण्यामध्ये ललित कला केंद्रामध्ये हा हा ॲडमिशन घेतलं. तर माझा एक चांगला जिगरी मित्र होता विकासमुळे. तो डिबेट करायचा, डिबेट कॉम्पिटिशन करायचा. मला तेवढा काही कॉन्फिडन्स नव्हता की पुण्यात जायचं आणि तिथे इन्क्वायरी करायची, ॲडमिशन बद्दल इन्क्वायरी करायची, कसं इन्क्वायरी करायची, मला ते कॉन्फिडन्स नव्हता. तर माझा मित्र होता, त्याला म्हटलं चल मला कशी झाली. तर तो तयार झाला, चल म्हणजे तेरे लिए जान भी हाजीर. मग आम्ही बसनं गेलो होतो तेव्हा, म्हणजे 2013ची गोष्ट आहे. आम्ही बसची पास काढली आणि बसनी प्रवास केला होता. तो प्रवास खूप आनंददायी होता आणि मजेत प्रवास केला होता. त्यांनी खूप कॉन्फिडन्स दिला होता माझ्या मित्रांनी, विकासने खूप कॉन्फिडन्स दिला होता की बाबा तू हे करणार आणि इथंच करायचंय तुला, याच क्षेत्रात तुला करिअर करायचंय आणि तू इथंच छान काम करणार. त्यांनी खूप कॉन्फिडन्स दिला होता. मी फार नाराज होतो की बाबा आपलं काय होणार, एवढ्या शहरात चाललोय, आपलं जमणार नाही. ते आम्ही विद्यापीठात वगैरे गेलो. विद्यापीठात गेल्यानंतर ते विद्यापीठ पाहूनच फेस्टिवल सिनेमा केला होता. फेस्टिवल सिनेमा केला आणि तो त्याचा चांगला रोल होता. तो फेस्टिवल सिनेमा होता आणि तो सामाजिक सिनेमा, चांगला सिनेमा होता. त्याच्या अगोदर मी शिकताना 2015ला काहीतरी डॉक्युमेंटरी केली होती, अव्यक्त नावाची एक डॉक्युमेंटरी केली होती. तर तिथपासून मला कळायला लागलं की आपण सिनेमात पण काहीतरी काम. आता तुमचा नुकताच सिनेमा आलाय, त्या सिनेमामध्ये तुम्हाला रोल कसं काय मिळालं बा? मी पासआउट झाल्यानंतर मुंबईला गेलो. अच्छा. तर मुंबईला असताना मला हेमंत दादा म्हणजे ह्या सिनेमाचे दिग्दर्शक, अच्छा, त्यांचा फोन आला, बाबा ऑडिशन आहे सिनेमाची, तर ऑडिशनला येऊन. अच्छा. मला काही माहिती नव्हतं बा कुठल्या सिनेमाची काय होणार आहे. पुण्याला त्यांनी ऑडिशनला बोलवलं. ऑडिशनला गेलो तर मला हाटपाटच्या ऑफिसमध्ये बोलवलं. आटपाटचं ऑफिस होतं, तिथं भूषण दादा बसलेले होते. जे आटपाटचे कास्टिंग डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, ते बसलेले होते. तर तिथे गेल्यानंतर मग बसलो. त्यांनी सगळं विचारायला सुरुवात केली. भूषण दादांनी काय केलं आधी, कसं काय, कुठून आलास, कुठे शिकलास, सगळी माहिती विचारून घेतली. बरोबर. मग काय ट्विस्ट आणायचं, काय टाकायचं, ते सगळं सांगत होते. तर अशा रीतीने ती म्हणजे ते ऑडिशन दिल्यासारखं वाटलं नाही. बरोबर. म्हणजे आपण जसं बोलतोय सेम तसंच वाटलं मला. आणि हेमंत दादा सिनेमाचा दिग्दर्शक, तो सांगत होता की बाबा ललित असं कर तसं कर. आता तो माझ्या मूवीमध्ये नागराज मंजुडे आहेत, सयाजी शिंदे सर आहेत, त्यांच्यासोबत काम करून तुमचा का ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसं वाटलं, तुम्हाला काय वाटलं? अण्णा म्हणजे मजा आली. एकतर जंगलात शूट होतं. अच्छा. सकाळी 5:30 वाजता थंडीत उठावं लागायचं. थंडीत मजा यायची. सकाळी उठायचं, सगळं करून सगळं आपलं म्हणजे सकाळचं काम करून ओव्हरऑल काम करून आम्ही जंगलात निघायचो शूटसाठी. घ्यायला गाडी यायची वगैरे. सकाळी तिथं जाऊन आपला त्यांनी सेट उभारलेला होता, प्रॉपर डाकूंचा सेट उभारलेला. ते काही दिवसांचं फीलच व्हायला लागलो होतं. आम्ही डाकवात म्हणून फीलच व्हायला लागलो होतं. एक माहोलच निर्माण झाला होता. 17 लोक होतो आम्ही. तर वेगवेगळ्या गावातून आलेली होती 17 लोक. माहोलच निर्माण झाला होता. आणि सरांसोबत काम करताना म्हणजे सर प्रत्येकाला जाणून घेतात, प्रत्येकामध्ये काय काय गोष्टी आहेत प्रत्येकाला जाणून घेतात, विचारतात, सगळ्या गोष्टींची जाच करतात, आठवणी करतात आणि मित्रासारखे असतात. आत्ताच तुमची मूवी आली, मी सुद्धा बघितला, मी सुद्धा एन्जॉय केला. मला सांगा तुम्हाला कसं काय वाटतंय त्या मूवीमध्ये रोल करून? आनंद होतो, एकदम खूप आनंद होतो. आता कुठल्या मूवीची जिकडे चर्चा सुरू आहे डबल लल्लनची, तर खूप आनंद होतोय बाबा. गावाकडे जास्त सुरू आहे, मी बघितलंय, न्यूज मध्ये सुद्धा आलेले आहे. आनंद होतोय. एक वेगळं कॅरेक्टर लोकांसमोर आलं. लोक एक वेगळ्या रूपात बघितलं लोकांनी, डाकूच्या रूपात फार काय म्हणतात त्याला, स्वागत करतात त्या कॅरेक्टरचं. बरोबर. फार आनंदित आहेत लोक. मला खूप बरं वाटतं. त्याच्यानंतर सुद्धा आता मूवी करणार आहात का? हो, सिनेमा मिळाला तर नक्की करेन. बरोबर. सिनेमा, सिरियल जे काही असेल. नाटक करण्याची इच्छा, आता नाटक करेल. अच्छा. नाटकात चांगली पात्र करायचे. बरोबर. वास्तवादी सिनेमे, कॉमेडी सिनेमे
चांगले चांगले सिनेमे येतील, सिरियल येतील, नक्की करणार आहे मी. बरोबर. जे काम येईल ते करत राहील आणि चांगले चांगले कॅरेक्टर रोल, चांगले चांगले वास्तववादी पात्र करण्याची इच्छा आहे. जी वास्तववादी आपली जगण्यातली पात्र ती छान पडद्यावर रंगवण्याची माझी इच्छा आहे आणि रंगमंचावर सुद्धा करण्याची इच्छा आहे. मला आहे इच्छा. आता चालू, आता हळूहळू चालू आहे प्रवास. तो चालत राहील प्रवास, सिनेमाचा, नाटकाचा तो प्रवास चालत राहील, साहित्याचा प्रवास चालू आहे. तरी पण सर्व नागराज मंजुळे सर, सयाजी शिंदे सर, मोठे मोठे दिग्गज कलाकारांसोबत तुम्ही काम केले आणि तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केले. इव्हन तुमच्या गावामध्ये असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, रिलेटिव्हमध्ये असेल, या सर्वांनी तुमचा गौरव केला, कौतुक केला. म्हणजे ॲक्टिंगच्या क्षेत्रामध्ये खूप स्कोप आहे. नवीन ॲक्टर जसे सपोज मला बनायचं आहे ॲक्टर, तर मला कुठून सुरुवात करायला पाहिजे? जर ॲक्टिंग करायची आहे तर नाटक करावं. नाटकात नक्कीच काम करावं. अच्छा. नाटकात ॲक्टिंग करावी, नाटकात बॅकस्टेज करावं. अच्छा. तिथपासून शून्यापासून सुरुवात करावी. डायरेक्ट शॉर्टकटमध्ये शॉर्टकट निवडून डायरेक्ट ऑडिशन द्यायला नाटकापासून बरोबर आहे. मुलांनी, आत्ताच्या मुलांनी सुरुवात करावी. बरोबर. तुम्ही सुद्धा नाटक, साहित्य, कविता याच्यावरून सुरुवात करावी. अच्छा. वाचन गरजेचं आहे. तुम्ही जर ऍक्टर म्हणून येत असाल तुम्हाला नाटक करण्या अगोदर वाचन गरजेचं आहे. अच्छा. वाचन केल्यानंतर नाटक करणे गरजेचं आहे. नाटकातली पात्र करणे गरजेचं आहे. अच्छा. वेगवेगळ्या पद्धतीनं पात्र केली पाहिजेत. बरोबर. मला असं वाटतं नाटकात. मग ते सराव होत राहणे गरजेचं, कळणं गरजेचं आहे ना, की बाबा कशी पात्र केली जातात. एकाएकीच तुम्ही ऑडिशन देऊन तुम्ही समजू शकत नाही ते कसं केलं. त्याला काय कळणार आहे? त्याला काय समजणार आहे की बाबा मी तो ऑडिशन द्यायला गेला आणि ते ऑडिशन, त्याला बाबा स्क्रिप्ट काय असते, ऑडिशन देणं काय असतं, त्याच्या अगोदर आपल्याला टप्प्याने जायला पाहिजे. अच्छा. बरोबर. साठी नाटक करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बॅकस्टेज करणं गरजेचं आहे. लाईट्स, सेट कसं असतं त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण ॲक्टिंग, तिथे पात्र कसं सजवायचं, ते नाटकामध्ये नाटक लिहायचं कसं, करायचं कसं, हे सगळ्या प्रोसेसमधून आत्ताच्या मुलांनी जाणं आवश्यक आहे. आणि सतत स्वतःला अपडेट ठेवणं, सतत वाचन करणं, शरीराची काळजी घेणं, आवाजाची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी येत असतात. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येत असतात. तर जर ह्या क्षेत्रात नवीन मुलं जाऊ इच्छितात तर नाटक नक्की करावं. 5 ते 6 वर्ष, बरोबर, 4 ते 5 ते 6 वर्ष नाटकाचा अभ्यास करावा, नाटक करावं. सतत ज्या पद्धतीने जिथून नाटकं करता येतील तिथून नाटकं करावं. असं मला तर असं वाटतं. प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. बरोबर. कळणं गरजेचं आहे. अनुभव गरजेचे आहेत याच्यामध्ये. तुम्ही एखादी पात्र करता तर अनुभव गरजेचे आहेत. वेगवेगळ्या माणसांना जाणून घेणं, माणसात राहणं, वेगवेगळे कलाप्रकार अनुभवणं. आपल्याकडले झाडीपट्टीतले फोकपम आहेत, दंडार आहे, सोंग आहेत, आपल्या काय म्हणतात मंडईमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतात. बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला गावाकडच्या सुद्धा माहिती आहेत. तर सोंग आहेत, झाडीपट्टीची नाटकं आहेत. झाडीपट्टी काही गावामध्ये दसऱ्याला सोंग काढतात, दिवाळीला हे करतात, पोळ्याला काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. बरोबर. त्याच्यातून आपले जे पारंपरिक कला प्रकार सुरू आहेत त्याच्यातूनही चांगला अभ्यास होतो पात्राचा. बरोबर. तरी पारंपरिक कला प्रकाराचा आत्ताच्या पोरांनी अभ्यास करावा. आत्ताच्या पोरांनी त्याच्याकडे चांगल्या समृद्ध दृष्टीने बघितलं पाहिजे, सहजतेने बघितलं पाहिजे. बरोबर. आणि ते करत राहिलं पाहिजे. कला प्रकार करत राहिलं पाहिजे, नाटक करत राहिलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे मग ते आपल्याला सिनेमा आणि याच्यामध्ये कसं ॲक्टिंग करता येईल ते कळेल. मला असं शॉर्टकट पद्धतीने कधीच पाय रोवू नये कुठल्याही क्षेत्रामध्ये. शॉर्टकट अजिबात अवलंबून. तर लल्लन, आता मला सांगा, तू माझे प्रेक्षक आता बघणार आहेत पॉडकास्ट, तर मूवी बद्दल तुम्ही त्यांना नक्की काय सांगणार? हा सिनेमा आवर्जून बघा, सगळ्या फॅमिलीनी बघा.
सगळ्या मित्र परिवाराला घेऊन जा हा. सिनेमागृहात. हा, नक्की आवर्जून बघा. हा, डॅशिंग राया पाटील बघा, हा, आपल्या राजूची लव्ह स्टोरी बघा हा. आणि आमच्या पल्लमची डाकू गँग बघा. अच्छा. नक्की बघा हा सिनेमा आणि खूप प्रतिसाद द्या अच्छा. आणि कळवा. हम्म. कमेंट करा, शेअर करा. कमेंट काय तर ते, नक्की करा, बरोबर आहे. शेअर करा आणि कळवा आणि नक्की बघा. हे गाणी एन्जॉय करा, तो गाणं- लव्ह स्टोरी एन्जॉय करा, हा, एन्जॉय करा. हा सिनेमा एन्जॉय करा, बरोबर. एन्जॉय करा आणि कळवा. तो गाणं काय होता, छान होता मराठीमध्ये. मला वाटत नाही की कुठल्या गाण्यात असं कोणी आहा बघेल. हिरो, आहा. आहा हिरो. त्या गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, ते कसं वाटलं तुम्हाला? तो गाणं कसं खूप वाटलं? एन्जॉय केला. तो गाणं नाचताना खूप एन्जॉय केलाय आम्ही. खूप मलाच नाचता नाचता एनर्जी गेली होती. एवढं भयंकर गाणं खूप भारी होतं. तो गाणं खूप एन्जॉय केलं मी नाचता नाचता. अच्छा, अच्छा. बरोबर बरोबर. मित्रांनो, नक्की चित्रपटात गृहात जा आणि नक्की सांगा ज्याचा रिव्ह्यू कमेंट करून विसरू नका, कारण भाऊची इंस्टाग्रामची ID आहे, त्यांना सुद्धा तुम्ही रिव्ह्यू देऊ शकता. तुम्हाला मूवी कसा वाटला नक्की जा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, फॉलो करा.